कशा आहे मित्रांनो, मी आत्ता झोपून उठलो 10 मिनिटं पहिले आणि बहिणीचा कॉल आला. मेन म्हणजे मी ऑफिसला आज गेलो नाही कारण की वैष्णवीला आणायला जायचं आहे. म्हणून मी आता तिला आणायला चाललो. बघा म्हणजे माझ्या काही गोष्टी बघायला गेलं ना फक्त घाईतच होते. कधीच मी लवकर टाईमवर काही माझं होत नाही. म्हणून मी आज हाल्फ डे घेतला म्हणजे 2 वाजताच्या नंतर ऑफिसला जाणार आहे. म्हणून तिला आता घ्यायला जायचं म्हणून मी निघतोय आणि आता बापरे ती भरपूर दिवसांनी इथे येत आहे पुण्याला. आणि मी येऊन 1 महिना होऊन गेला ऑलमोस्ट आणि एकटा कसं सर्व्हाइव्ह केलं मला माहिती नाही. आता नेक्स्ट इम्पॉसिबल झालं आहे आता कारण की जेवणाचे तर बापरे भयंकर हाल होते. म्हणून मी प्रयत्न करतो बनवायचा, माझ्याने काही होत नाही. तो चलो तिला घ्यायला जाऊ आणि घेऊन येऊ. कारण की ती ऑलमोस्ट पोचली आहे, माहिती नाही बिचारीला वाट वाट बघावं लागेल की काय आता. चलो मिळते आहे भाई. हे बघा आपली गाडी कशी चमचम करत आहे ना. सर्व्हिसिंग केल्यावर तर सगळ्यात बेस्ट वाटतं फीलिंग. चलो चलते हैं और सीधा रेल्वे स्टेशन पे मिलते हैं. वैष्णवी आलेली आहे आणि मी तिची वाट बघत होती. अगदी गेट समोर उभी आहे असं बोलली. लेट्स सी आता कुठं मला तर दिसत नाही आहे. तिला कॉल करून बघतो कुठं आहे तर. कुठे आहे ग? अगं मेन गेटच्या समोर बघ ना, गांधीजीचा पुतळा आहे बघ. अरे तू तिकडे बाहेर गेली का? अगं बाहेर नाही, मी आतमध्ये आलो होतो. अच्छा अच्छा अच्छा, जिकडनं गाडी काढतो आपण तिकडे. बरं 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 ठीक आहे. अरे यार ती ना एकदम मेन गेट बोलत होती, एकदम मेन गेटला बाहेर गेली. चलो आता बाहेर चलते है. तिला वाटलं मेन गेट म्हणजे अगदी बाहेरचं. बघा बाहेर म्हणजे एवढी बाहेर उभी होती. एवढं सामान का बरं एवढ्या बाहेर उभी होती? अच्छा नाही, मी तर तुला म्हटलं की जास्त सामान नाही आहे, जाऊ शकतो आपण, नेऊ शकतो. चलो बाय, अभी इसको लेके जाएंगे घर पे. काय काय आणलं बघू. चला घरीच भेटूया. नाही हे एवढं सामान घेऊन पा कसं बसलो आम्ही. चलो घर पे मिलते आहे. आता आलो आम्ही घरी एवढं सामान घेऊन. आणि आमच्या इथे लिफ्ट नाही आहे म्हणून खूप प्रॉब्लेम होतो. 3 फ्लोअर चढून या, ते पण बिना लिफ्टनी, ते पण एवढ्या हेवी बॅग घेऊन. या मॅडम घरात या, आपलंच घर आहे. आपल्याच घरात आपण बोलवत आहे कारण की खूप महिन्यांनी आली आहे ती. चलो आता ऑफिसला जायचं आहे. आता ऑफिस मला मेसेज आला होता HRचा की उद्यापासून रोज यायचं आहे. म्हणून म्हटलं की यार जाने दो, आज के लिए वर्क फ्रॉम होम दे दो. बट शी सेड नो, ऑफिसला यावंच लागणार. ठीक आहे आता काय, रेडी होतो, जेवण करतो. मम्मीनी जेवण पाठवलं, फणसची भाजी आणि पातळ बाटी. माहिती असेल पातळ बाटी म्हणजे पातळ पोळ्या असते त्या. तर जेवतो, ऑफिसला जातो. तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो किंवा मग बघतो संपवत नाही काही असलं पुढे तर नक्की भेटू, नाही तर संध्याकाळी भेटू. नाही संपत, आत्ताच डिसाईड केलं आहे की मी ब्लॉग नाही संपवणार आहे. संध्याकाळी भेटूया. काय आणलं मम्मीने नाश्त्याचं सगळं बघूया ना, ते दाखवतो तुम्हाला. चलो बाय बाय, भेटूया संध्याकाळी ऑफिसमधनं आल्यावर. तर झालो बाबा मी रेडी आणि आता चाललो ऑफिसला. आता जवळजवळ 1:30 वाजले आहे आणि 1:30 वाजायचे आहे, 5 मिनटं आहे आणि मी ऑफिसला आरामात 20-25 मिनटात पोहोचेल. तो अभी मैं ऑफिस से आने के बाद ही मिलता हूँ. तर चला आतासाठी बाय बाय. ऑफिसमध्ये काही असं व्हिडिओ बनवण्यासारखं काही आहे नाही म्हणून तिकडे बनवणार नाही. सरळ घरी आल्यावर मग आपला नाश्ता खोलायचा आहे, अनपॅक करायचा आहे, ते पण दाखव. तर चलो अभी के लिए बाय बाय, मिलते हैं. तर मित्रांनो फायनली मी ऑफिसमधनं आलो आणि माझ्यासाठी एक जेन्युइनली खूप चांगलं सरप्राईज होतं. तर मी तुम्हाला माहिती आहे की मी काल माझी गाडी सर्व्हिसिंग केली एक वाहन ॲप्लिकेशनद्वारे. तर त्यांनी ना मला आज फोन केला की तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आहे म्हणून. तर मी म्हटलं की मी एवढं सिरियसली नाही घेतलं. म्हटलं काय असेल, काहीतरी गाडी सर्व्हिस केली तर गाडीशीच रिलेटेड काहीतरी असेल. पण त्यांनी मग मला एक माझा ॲड्रेस मागितला आणि माझ्या ॲड्रेसला हे बोटचे इयरफोन्स पाठवले ज्याची की प्राईस आहे 1500 रुपये. आणि हे बघा मी लावले आहे दोन्ही कानात आणि जेन्युइनली खूप चांगले इयरफोन्स आहे. असं नाही की त्यांनी काही पण दिलं असेल, त्यांनी बोटचे इयरफोन्स दिले आहे. हे बघा त्याचा हा पण इयरफोनचाच तो बॉक्स आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की मी असं आता त्यांनी गिफ्ट मिळालं म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगत नाही आहे. पण जेन्युइनली गोष्ट अशी आहे की मी काल यांच्याकडनं सर्व्हिसिंग केली. फ्री पिकअप होता आणि फ्री ड्रॉप होता. तर आपल्याला तो एक त्रास वाचला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे. आणि ॲप्लिकेशन खूप साधा सिंपल आहे, त्यांचा अँड्रॉइडला अवेलेबल आहे. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल.
तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही पुण्यामध्ये राहता तर गाडी सर्व्हिस करायची आहे तर इकडे तिकडे नेण्यापेक्षा, कारण की सर्व्हिस सेंटरला नेतो आपण त्याचे खूप जास्त चार्जेस असतात, यांचे खूप मिनिमल चार्जेस असतात. तर एकदा ट्राय करून बघा. आणि जेन्युइनली हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. तर सांगायचा अर्थ हा की तुम्ही ट्राय करा ॲप. जेन्युइनली चांगली सर्व्हिस दिली आहे मला तरी, आणि माझी गाडी खूप छान सर्व्हिस करून दिली आहे. असो तर त्याची लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. पण आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मम्मीनी पाठवलेलं फराळ जे काही आहे त्याला पण अनबॉक्स करायचं आहे. तर लेट्स गो देअर. कारण की तो फराळ बघणं महत्त्वाचं आहे की काय दिलं आहे. आता मी आणलेला फराळ तर संपला. आता वैष्णवी घेऊन आली तो फराळ, तर तिने काय काय पाठवलाय ते बघूया. हे बघा, तर दाखवतो तुम्हाला फराळ काय काय दिलाय. हे आहे अनर्शे. हे बघा, आता हिने डब्यामध्ये काढले. आणि काढ ग, काय काय आणलं अजून सांगतो. चकली, वा वा वा, भरपूर चकली आणली. हा, अजून शंकरपाय. तुम्ही हार्टच्या शेपमध्ये शंकरपाय बनवले का? हे बघा, हार्ट शेपमध्ये शंकरपाय बनवले. म्हणजे खायला पण ना प्रेमाने खायला असं होईल ना की आपण बापरे हार्टच्या शेपचे शंकरपाय खातोय प्रेम. बापरे, बेसनचे लाडू फेवरेट आहे माझे. अजून काय काय दाखवा. आलू पालकचे शेव आहे. हे बघा, आलू आणि पालकचे, साधे शेव नाही, आलू आणि पालकचे शेव. वा वा वा. पिटारे से क्या निकलेगा, चिवडा. मी चिवडा ना जास्त खात नाही, म्हणून मी मम्मीला बोललो जास्त चिवडा देऊ नको, कारण की मग तो खराब होऊन जातो. त्यात काय? याच्यात लोणचं आवळ्याचं. अच्छा, लोणचं. बरं, ते राहू दे, नाही काढलं तरी चालेल. अजून अच्छा, बाकी तर ड्रायफ्रुट्स वगैरे वगैरे आहे. अच्छा, चलो. आणि डाळी वगैरे. तर एवढं सारं फराळाचं आणलाय. हे बघा, एकदा दाखवतो. हे बघा, मज्जा आहे बाबा आता आपली. आणि गोडच गोड. गोडेंना गोड खूप आवडतं, म्हणून गोडच गोड आहे. तर असो, आता हेच होतं. एवढा फराळ सगळा आणलाय, तर आज बऱ्याच गोष्टी तर खाणार आहे मी. तो चलो, आजसाठी बाय बाय. जेवण वगैरे करेल, झोपेल. आता रोज ऑफिस सुरू झालं आहे, एक दिवस आड ऑफिस बंद झालं आहे कम्प्लिटली. तर आजसाठी बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. चलो, बाय बाय, गुड नाईट.